HT न्यूज इंडिया, सच के साथ। स्थानिक मराठी कामगारांवर अन्याय करत परप्रांतीयांना प्राधान्य देणाऱ्या यशोदा सीड प्रायव्हेट कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाम प्रत्युत्तर दिलंय। काल या कंपनीत मनसेच्या प्रयत्नामुळे कामगारांना मिळणाऱ्या मजुरीत वाढ करून 6 रुपये प्रति क्विंटल ऐवजी 5 रुपये प्रति 25 किलो बॅग असा दर निश्चित करण्यात आला होता। परंतु आज कंपनीतील थोटे नावाच्या कर्मचाऱ्याने मराठी कामगारांना सरळ नोकरीवरून बाजूला करत परप्रांतीयांना कामावर ठेवलंय। या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाटच्या कार्यकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापकाला मनसे स्टाईलने जाब विचारलाय। कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवताच व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली व सर्व मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात आले। ही संपूर्ण कारवाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष केतन तैवाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी शहर उपाध्यक्ष अजय खंदार, शहर सहसंघटक राम कांबळे, अनिल पोटफोडे, अभिजित तैवाडे, अनिकेत वानखेडे, बंटी पातमसे, वासुदेव दाते, विशाल चौधरी, निलेश बालपांडे, देवेंद्र मात्रे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसेच्या या ठाम भूमिकेमुळे मराठी कामगारांना न्याय मिळाला असून भविष्यात असे प्रकार घडल्यास मनसे त्याला तीव्र स्वरूपात उत्तर देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला है। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।